सगळे शब्दाच्या अंमलबजावणीचा GR काढला तर तुमचे आमदार पाडू असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिलाय। जरांगेंच्या उपोषणाला भेट देण्यासाठी मंत्र्यांची लाईन लागते, तर हाकेंच्या उपोषणाचा चौथा दिवस असताना कुणी दखल घेत नाहीये अशी खंत शेंडगे यांनी बोलून दाखवली। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोरेगाव नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणी दरम्यान रवींद्र वायकर यांचे नातेवाईक एम पंडेरकर हे मोबाईल घेऊन आले होते। मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास सक्त मनाई असतानाच त्यांना निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांनी मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली होती। शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारबाबत सूचक वक्तव्य केलंय। वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो, केंद्रातील सत्ता गेली असली तरी ती आता पुरतीच गेली असं म्हणा, केंद्र सरकार केव्हाही पडू शकतं असं सूचक वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलंय। इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी जयंत पाटलांना दिला, तर आमदार विश्वजित कदम यांनीही इस्लामपूर वाळवा मतदारसंघात 10 पटीनं लक्ष देणार असं म्हणत जयंत पाटलांना अप्रत्यक्ष आव्हान दिलं। जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कसबे डिग्रज इथे सत्कार समारंभात हे दोघंही उपस्थित होते। सिंधुदुर्ग नंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर पाहायला मिळालं। मंत्री उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपचा बॅनर लागला। या बॅनरवर बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है अशा आशयाचा मेसेज लिहिण्यात आलेला आहे। कोकणात महायुतीत अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं यातून स्पष्ट दिसतंय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांसह शेतकरी आक्रमक झालेत। या महामार्गाविरोधात शेतकरी आणि महाविकास आघाडी 18 जूनला मोर्चा काढणार आहे, तर शक्तीपीठ महामार्गाची गरज काय असा सवाल खासदार शाहू महाराजांनी केलाय। जून अखेरपर्यंत 75% पीक कर्जाचं वाटप करा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। पीक कर्जासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा अशी सूचनाही मुंडेंनी केली आहे। चढ्या दरानं विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। भरारी पथकाद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं। मंगळवारी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ऐन खरीपाच्या तोंडावर पुण्यात कृषी विभागानं बनावट खतं बियाणांसंदर्भात मोठी कारवाई केलेली आहे। पुणे विभागात एकूण 88 विक्री परवाने निलंबित करण्यात आले, तर अनेक जणांवर गुन्हा दाखल झालाय। बनावट खतं आणि बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कृषी खात्याची करडी नजर असणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं समाधानकारक वाटप झालं नाहीये, त्यामुळे या महिन्याअखेर 75% जास्त पीक कर्जाचं वाटप करा असे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा बँकेला दिले। बिगर शेती कर्जाची वसुली वाढवून त्यातून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा अशी सूचना त्यांनी केली आहे। MST CET परीक्षेचा निकाल आज संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे। CET सेलनं निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। मात्र अखेर MST CETच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागली आहेत, मात्र अद्यापही लोणावळ्यात जोरदार पाऊस झाला नाहीये, त्यामुळे पर्यटकांचं आकर्षणाचं ठिकाण असलेला भुशी डॅम कोरडा ठाक पडलाय, त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतोय। मावळमध्ये पावसाअभावी नैसर्गिक धबधबे आटलेत, त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे। सहारा ब्रिज जवळील धबधबे ओस पडलेत। पावसानं दडी मारल्यानं सलग आलेल्या सुट्ट्यांचा हवा तसा आनंद पर्यटकांना घेता येत नाहीये। लोणावळ्यात पाऊस नसल्यानं पर्यटकांनी पाठ फिरवली आहे। पर्यटकच नसल्यानं व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे व्यावसायिक चिंतेत आहेत। मेघगर्जनेसह मोठा पाऊस येऊ दे असं इंद्रदेवाकडे साकडं व्यावसायिक घालतायत। पावसाअभावी साताऱ्यातील बलकवडी धरण कोरडं ठाक पडलंय, त्यामुळे धरणात बुडालेली शिवकालीन 2 मंदिरं तब्बल 24 वर्षांनी पुन्हा दिसतायत। श्री धुरेश्वर मंदिर आणि श्री गोकर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागली आहेत।